हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री भगवानुवाच काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः महाशनो महापाप्मा विद्धेनमिह वैरिणम्. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दिवल्लभम्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता. श्री भगवानुवाच काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः महाशनो महापाप्मा विद्धेनमिह वैरिणम्. ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायाचा विचार आपण करतो आहोत आणि या 3ऱ्या अध्यायातील 37व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे. ह्या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूयात. एषः कामः एषः क्रोधः रजोगुणसमुद्भवः महाशनः महापाप्मा इह एनं वैरिणं विद्धि. त्याचा अर्थ असा होतो, श्री भगवानुवाच म्हणजे श्री भगवान म्हणाले, एषः कामः पुरुषाला मनुष्यांना पापामध्ये प्रवृत्त करणारा, एषः म्हणजे हा कामः काम आहे. एषः क्रोधः हाच क्रोध आहे. आणि हा जो काम तोच जो क्रोध तो रजोगुण समुद्भवः रजोगुणापासून उत्पन्न झालेला आहे. पुन्हा कसा आहे तो? महाशनः मोठा खादाड आहे. महापापमा महापापी आहे असा तो असल्यामुळं म्हणून इह एनम वैरिणम विद्धि. इह म्हणजे या संसारामध्ये ह्या कामाला तू आपला काय समज, वैरिणम वैरी आहे असं, विद्धि म्हणजे जाण समज. हा काम वैरी आहे असं तू काय कर, जाणून घे. या कामक्रोधांना आपला शत्रू समज. या श्लोकामध्ये काम हाच क्रोध आहे असं म्हटलेलं आहे. एषः कामः एषः क्रोधः. याचं कारण त्या क्रोधाची जी उत्पत्ती आहे ती कामापासून होते, म्हणून काम हाच क्रोध आहे असं म्हटलेलं आहे. हे पहा, कोणत्याही कारणानं आपला इच्छित जो काम आहे त्यामध्ये जर बाधा निर्माण झाली तर काय होतं? चित्तवृत्ती क्षुब्ध होते, अंतकरण क्षुब्ध होतं. आणि अशा क्षुब्ध अंतकरणालाच काय म्हणतात? क्रोध असं म्हणत असतात. तेव्हा हा जो काम आहे हाच क्रोधाचं स्वरूप धारण करतो, म्हणून काम हाच क्रोध आहे असं म्हटलेलं आहे. भगवंतांनी एकवचनी शब्दाची जी योजना केलेली आहे याचं कारण प्राणीमात्राच्या प्रवृत्तीतील सर्व व्यवहार आणि विशेषतः पापमूलक व्यवहार या कामापासूनच उत्पन्न होतो हे मुमुक्षूंच्या लक्षात यावं म्हणून त्या दोघांना काय म्हटलेलं आहे? एकच आहेत असं म्हटलेलं आहे. आता मनुष्याचे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर असे
षडवैरी 6 काय आहेत? वैरी आहेत. आणि हे सर्व विकार कामापासूनच उद्भवतात. म्हणून काम हा मुख्य आहे आणि बाकीचे विकार त्याचे काय आहेत? जणू अनुयायी आहेत. मुख्य कोण आहे? कामच आहे. हा कामच मनुष्याला क्रिया करायला प्रवृत्त करत असतो. कोणत्याही गोष्टीमध्ये प्रवृत्ती कोण करत असतो? हा कामच करत असतो. येश हा काम असं म्हटलेलं आहे. हा काम भगवंत काय म्हणतात? हा काम. येतत हा जो शब्द आहे हा जवळच्या गोष्टी दाखवण्याकरता योजला जात असतो. हा हा म्हणजे अगदी जवळचा. जवळची वस्तू दाखवायची असतील तर हा ही हे या शब्दांचा काय करतो आपण? प्रयोग करत असतो. आणि तो तो शब्द दूरच्या गोष्टीबद्दल योजला जातो. तेव्हा भगवंतानं हा जो शब्द योजलाय यातून भगवंताला काय सांगायचंय, काय सूचित करायचंय? तर काम क्रोध हे फार दूर आहेत असं नाही आहे. ते कुठे आहेत? जवळच आहेत. अगदी जवळच आहेत. प्रत्येकाच्या हृदयातच आहेत असं इथे येईल आता पुढे. हे चैतन्याचे शेजारी वसती ज्ञानाच्या एका हारी म्हणून प्रवर्तती महामारी सावरती ना. ह्या श्लोकावरच भाष्य करताना आता मोठं विस्तृत भाष्य आहे. 21 ओव्या याच्यावर ज्ञानोबारायांनी रचलेल्या आहेत. त्या शेवटी येईल. हे चैतन्याचे शेजारी. जीव चैतन्याच्या शेजारी असलेल्या त्या अंतःकरणातच काय करतात? राहत असतात. म्हणून भगवंत काय म्हणतात? येशा हा काम. हा काम हा या शब्दाचा प्रयोग केलेला आहे. हा शब्द जवळच्या वस्तूंना दाखवण्याकरिता उपयोगात येत असतो. मग काम क्रोध हे काही फार दूर नाही तर कुठे आहेत? जवळ आहेत. अगदी जवळ आहेत. म्हणून येशा हा काम, येशा हा क्रोध. पुन्हा रजोगुण समुद्भव. रजोगुणापासून हे उत्पन्न झालेले आहेत. पुन्हा पुन्हा कसे आहेत हे दोघं? किंवा हा अतिशय खादाड महाशनहा. त्याचं पोटच भरत नाही. काही माणसं असतात की नाही, त्यांना आपण म्हणतो खादाड माणसं. खाल्लं की ते भस्मच होऊन जाते. किती खायला द्या कमीच पडतं. तसं हा काम किंवा हे काम क्रोध कशा आहेत? अतिशय खादाड आहेत. किती मिळवलं म्हणजे माणसाची इच्छा पूर्ण होते. काम म्हणजे इच्छा. इदम मे स्यात, हे मला पाहिजे, हे मला पाहिजे, अशी जी इच्छा तिलाच काय म्हणतात? काम. हे इच्छेची पूर्ती होईल काय? कधी तृप्ती होईल का? पोट कधी भरेल का? नाही. म्हणून महाशना हे काम क्रोध अतिशय काय आहेत? खादाड आहेत. महापापी आहेत. कोणतेही पापामध्ये मनुष्याला काय करतात? प्रवृत्त करतात. आपली कामना पूर्ती व्हावी यासाठी मनुष्य कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. ज्याच्या अंतःकरणात क्रोध उत्पन्न झालेला आहे तो मनुष्य देखील तो त्या क्रोधापोटी कोणतंही पाप करू शकतो. महापापी आहेत. असे असल्यामुळं या जगामध्ये या दोघांना तू काय समज? आपला शत्रू समज. इह येनम वैरिणम विद्धी. इह या जगामध्ये हे दोघं जणू कोण आहेत? शत्रू आहेत असं तू समज. येनम वैरिणम विद्धी, याला शत्रू समज. काम हा मोठा बलाढ्य शत्रू आहे. आता शास्त्रामध्ये शत्रूचा नाश करण्याकरिता साम दाम भेद दंड हे काय सांगितलेले आहेत? उपाय सांगितलेले आहेत. आपण बोलताना सरळ हे म्हणतो साम दाम दंड भेद. क्रम कसा आहे? साम दाम भेद. हो हा नाही दंड शेवटी येतो. ते आपल्या पाठ तसं झालंय म्हणून आपण तसं म्हणतो. दंडाची वेळ कुठे? शेवटी आहे. साम दाम भेद आणि मग दंड. आपल्या पाठ काय झालेला आहे? साम दाम दंड. मग दंड दिल्यानंतर भेद नीतीचा उपयोग करून काय फायदा आहे? समोपचारानं जर मिटवता आलं तर ठीक आहे. साम दाम काही दाम देऊन मिटवता आलं तर ठीक आहे. नाहीतर मग भेद निर्माण करून जर मिटवता आलं तर ठीक. नाही तर मग शेवटचा उपाय आहेच दंड. असं साम दाम भेद दंड हे 4 उपाय शत्रूच्या नाशाकरिता सांगितलेले आहेत.
पण या कामरूपी शत्रूला या कोणत्याही उपायानं वश केल्या जाऊ शकत नाही. तुम्ही म्हटले याला दाम साम, तर सामाचा तर उपयोगच नाही, पण दाम द्रव्य देऊन वश करावं असं मनात आणलं तर काही शक्यच नाही. कारण काम असं आहे, याच्यातच सांगितलंय महाशना, त्याला कोणतीही काहीही दिलं तरी त्याचं काही पोट भरणार नाही, त्याची तृप्ती होणारच नाही. मोठा अधाशी असा आहे. शास्त्रामध्ये तर सांगितलेलं आहे, या पृथ्वीवर सगळं असलेलं धन धान्य, पशु, स्त्रिया, सर्व भोग्य वस्तू, सुवर्ण, हे सर्व एका माणसाला दिलं तरी त्याचं पोट भरणार. यत पृथिव्याम व्रीहियवम हिरण्यम पशव स्त्रिया नालमे कस्य तत्सर्वम इति मत्वा शमम व्रजेत, किंवा नालमे कस्य तत्सर्वम इति मत्वा शमम व्रजेत. दोन वेगवेगळे थोडेसे पाठ आहेत, पण अर्थ तोच आहे त्याचा, की या पृथ्वीवर असलेलं धनधान्य, हिरण्यम सर्व सुवर्ण, पशवा हा सर्व गायी घोडे सर्व पशु, आणि स्त्रिया हा म्हणजे समस्त भोग्य वस्तू एखाद्या माणसाला दिल्या, एकाच माणसाला दिल्या तरी त्याला त्या पुरेशा पडणार नाहीत. कोणत्याच रीतीनं हा शत्रू वश करता येणं शक्य नाही आहे. दामानही होत नाही. साम समेट तह, त्याच्याशी तहही करता येत नाही. भेदनीती म्हणजे फूट पाडता येत नाही. कोणत्याही योगानं वश करणं दुरापास्त आहे, कारण तो महाशना हा अतिशय खादाड असा आहे, महापापी आहे, अत्यंत क्रूर आहे. आता त्याला जिंकायचा एकच उपाय, शेवटचा उपाय काय राहिला? सामदाम भेद आणि दंड. त्याला काय करणं? दंडित करणं, शासन करणं. याचा अर्थ त्याचा काय करणं? नाश करणं. हाच काय आहे? एक उपाय त्याच्यावरती आहे. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव महाशनो महापाप्मा विद्धेन मिह वैरिणम. मोठं भाष्य ज्ञानोबरायांनी या श्लोकाचं केलेलं आहे. तव हृदय कमळ आरामू, जो योगियांचा निष्काम कामू, तो म्हणत असे पुरुषोत्तमू, सांगेन ऐक. तव हृदय कमळ आरामू, जो योगियांचा निष्काम कामू, तो पुरुषोत्तमू म्हणत असे, सांगेन ऐक. तव म्हणजे तेव्हा, हृदय कमळ आरामू, हृदयरूपी कमळामध्ये विश्रांती घेणारा, रमणारा, सर्वांच्या हृदयरूपी कमळामध्ये सच्चिदानंद आत्मस्वरूपानं रममाण होणारा जो आहे. पुन्हा जो योगियांचा निष्काम कामू, योग्यांच्या त्या निरीच्छ असलेल्या मनाला विषय असलेला निरीच्छ योगी, ज्या योग्यांना या जगामध्ये कशाचीच इच्छा नाही, असे योगी देखील ज्याची काय करतात? इच्छा करतात. अशा निरीच्छ योग्यांच्याही इच्छेचा विषय असलेला तो पुरुषोत्तम म्हणत असे. तो पुरुषोत्तम सांगतोय, म्हणाला सांगेन ऐक, सांगतो ऐक. भगवंत अर्जुनाला म्हणाले की मी तुला सांगतो, तू काय कर? ऐक. कारण त्या अर्जुनानं काय केलेलं आहे? प्रश्न विचारलेला आहे. अर्जुन उवाच अथकेन प्रयुक्तोयम पापैंचरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. हा जो प्रश्न अर्जुनानं केलेला आहे त्याला भगवंत उत्तर द्यायला लागलेले आहेत. भगवंत म्हणतात पुरुषोत्तम म्हणत असे, तो पुरुषोत्तम श्रीकृष्ण म्हणतोय सांगेन अर्जुना, तुला तुझ्या प्रश्नाचं समाधान सांगतो, ऐक. पण तो पुरुषोत्तम म्हणजे तो श्रीकृष्ण कसा आहे ते ज्ञानोबराय सांगतात. हृदय कमळ आराम, सर्वांच्या हृदयरूपी कमळामध्ये विश्रांती घेणारा, हृदय किंवा हृदयरूपी कमळामध्ये रममाण होणारा. हे परमात्मा सर्वांच्याच काय आहे? हृदयामध्ये आहे. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टः.
ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती असं सांगितले. एरवी सर्वांच्या हृदयदिशी मी अमुक आहे ऐसी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगा मी. प्रत्येकांच्या हृदयामध्ये तो आहे. आपल्याला एक प्रार्थना होती पहा, अजून पाठ असेल लोकांची, कुठे शोधिशी रामेश्वर अण कुठे शोधिशी काशी. हृदयातील भगवंत राहिला. हा, हृदयातील भगवंत कुठे आहे? हृदयामध्ये. हृदय कमळ आरामो, हृदयरूपी कमळामध्ये सच्चिदानंद आत्मस्वरूपानं रममाण होणारा असा तो जो भगवंत आहे. असं का म्हटलं बरं भगवंताला? सरळ ज्ञानवरांनी सांगितलं, सांगायला पाहिजे होतं. अर्जुनानं विचारल्यामुळं तो तो म्हणत असे पुरुषोत्तम सांगेन ऐक. तो पुरुषोत्तम भगवंत म्हणाला, हे अर्जुना मी सांगतो तू ऐक. तर तो भगवंत कसा आहे? हृदय कमळ आराम. हे विशेषण का वापरलं? तर अर्जुनाचा प्रश्न आहे, हे जे स्वतःची इच्छा नसतानाही बलात्कारानं प्रवृत्त केल्याप्रमाणे कोणी प्रेरणा केलेली असताना हा पुरुष पाप करतो, कोण त्याला प्रेरणा करतं? तर ते उत्तर दिले, काम येश क्रोध येश. आणि येश म्हणजे हा काम, हा क्रोध, हा शब्द वापरला जवळची वस्तू दाखवण्याकरिता. कुठं राहतात ते काम क्रोध? तेही कुठंच राहतात, हृदयातच राहतात. आणि भगवंतही कुठं राहतो? हृदयातच राहतो. म्हणून हृदय कमळ आराम. काम क्रोधही हृदयात राहतात, म्हणून तो त्यांना चांगल्या रीतीनं जाणू शकतो. आता अंतःकरणात काम क्रोधादी विकार राहतात, जीव राहतो. ईश्वराची, त्या परमेश्वराची वस्ती देखील तेथेच आहे. यापैकी विकार जीवावर काय करत असतात? झडप घालत असतात, त्याला आकृष्ट करत असतात, आपल्या ताब्यात घेत असतात. विकार काय करतात? जीवास विषयाचा भोग घेण्याकरिता काय करत असतात? प्रवृत्त करत असतात. आणि त्याप्रमाणे तो विषयांचा भोग घेत असतो. तेव्हा भोगता हा जीव आहे, आणि ईश्वर काय करतो? विषयांचं प्रकाशन करीत असतो. आणि जसं जीवाचं कर्म असेल तत्सापेक्ष काय करतो? फल देतो. तेव्हा फळदाता ईश्वर आहे. ईश्वर मायेतून मोकळा आहे, माया त्याच्या स्वाधीन आहे. म्हणून तो कामक्रोधाचं यथार्थ स्वरूप जाणतो. कोण? ईश्वर. आणि त्यांचा नाशही करू शकतो. आता तो ईश्वर कर्म, उपासना इत्यादी गोष्टींनी अंतःकरणात जर प्रकट झाला, सामान्य रूपानं तर सगळ्यांच्याच अंतःकरणात आहे, पण विशेष रूपानं जर तो अंतःकरणात प्रकट झाला तर काम क्रोधादी विकारांचा काय होईल? नाशच होईल. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. आता विठ्ठल तर अंतःकरणात आहेच ना, पण तो सामान्य रूपाने. निष्काम कर्म, त्याची निष्काम भक्ती, उपासना इत्यादिकांच्या द्वारे जर त्याला आपण काय केलं? विशेष रूपानं प्रकट केलं हृदयात, तर हे काम क्रोध काय होतील? पळून जातील. त्यांचा काय होईल? नायनाट होईल, नाश होऊन जाईल. म्हणून म्हटलं तव हृदय कमळ आराम. पुन्हा कसा आहे? जो योगियांचा निष्काम कामू, निष्काम योगियांचा कामू, असं सांगण्यात भगवंताचं तात्पर्य काय आहे? त्या महात्म्यांचं पावित्र्य, अगाध पावित्र्य काय केलंय? सूचित केलेलं आहे. असं निष्काम योगियांचा काम, निरीच्छ योग्यांच्याही इच्छेचा विषय. जे योगी कशाची इच्छा करत नाहीत, निरीच्छ झालेले आहेत, पण त्यांना देखील ज्याची काय आहे? इच्छा आहे, असा हा भगवंत आहे. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. या जगातील कोणत्याही वस्तू पदार्थाची ते इच्छाच करत नाहीत. त्यांच्या समोर जरी त्या वस्तू पदार्थ आले तरी त्याकडे ते ढुंकूनही पाहणार नाहीत. पण ते योगी सुद्धा ज्याची काय करतात? इच्छा करतात. असा तो परमात्मा. तो म्हणत असे पुरुषोत्तम सांगेन ऐक. तो पुरुषोत्तम म्हणत असे, असा तो पुरुषोत्तम श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो, तुझ्या प्रश्नाचं मी समाधान सांगतो. सांगेन ऐक. तू काय कर? ऐक. आणि काय सांगू लागले भगवंत? तरी हे काम क्रोध पाही, जया ते कृपेची साठवण नाही. हे कृतांताच्या ठाई मानी जती. तरी हे काम क्रोधू पाही, हे कृतांताच्या ठाई मानी जती.
तसाच अन्वय आहे. तरी तर असं पहा की हे काम क्रोध असे आहेत. पाही यांना लक्षात ठेव. जया ते कृपेची साठवण नाही, ज्यांच्या ठिकाणी कृपेची साठवण नाही, ज्यांच्या ठिकाणी दयेचा साठा मुळीच नाही. दया नावाची कोणतीही गोष्ट त्यांच्या ठिकाणी नाही आहे. अत्यंत निर्दयी ते आहेत. कशा आहेत? हे कृतांताच्या ठाई माने जाती. त्यांना समजून घेत असताना हे लक्षात ठेव, हे यमाच्या जागी आहेत. साक्षात जणू काही हे कोण आहेत? यमच आहेत. त्या यमाचे प्रतिनिधी आहेत. हे कृतांताच्या ठाई हे दोघे यमाच्या जागी मानले जातात, मानिजती मानले जातात. तरी हे कामक्रोध पायी जया ते कृपेची साठवण नाही, ज्यांच्या ठिकाणी दयेचा साठा अजिबात नाही, कृपेची साठवण नाही. साठा संचय त्यांच्या ठिकाणी दया नावाची गोष्टच नाही. हे पाहिजे ते सत्वगुण असतो, तेथे काय असते? कृपा असते, दया असते. अंतःकरणात मनुष्याचे काय निर्माण होते? दया निर्माण होऊ शकते. पण हे काम क्रोध मुळातच त्यांनी सांगितलं रजोगुण समुद्भवा, हा रजोगुणापासून उत्पन्न झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी कृपा मुळीच नाही आहे. म्हणून ते काय करतात? घातपात करतात. इतकी काय असतात? निष्ठुर असतात. इतके निष्ठुर असतात की ते पामर विषयी लोकांना तर त्रास देतातच. जे पामर आहेत, पापी आहेत, विषयी लोक आहेत, त्यांना तर त्रास देतातच. परंतु परमार्थ मार्गाने निघालेले जे मुमुक्षु आहेत, मोठमोठाले जे तपस्वी आहेत, त्यांच्यावरही हे काय करत असतात? झडप घालत असतात. जे दुजी सृष्टी करू शकती, तेही काम क्रोधे झडपी जती. सागरी पडे स्वर्ग संपत्ती, हे क्रोधाची ख्याती पुराण प्रसिद्ध. नाथ महाराजांची उभी आहे. नाथ महाराज म्हणतात, जे जे दुजी सृष्टी करू शकते, दुसरी सृष्टी करण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहे, हा, तेही कामक्रोधे झडपी जाते. असे एवढे मोठमोठे तपस्वी थोर लोक, पण त्यांच्यावर देखील त्यांनी काय केले आहे? झडप घातलेली आहे. हे पहा, परमार्थामध्ये पाऊल टाकतानाच, प्रवेश करतानाच, आरंभालाच पहिल्यांदाच यांच्याशी लढावं लागतं. आणि जयाचा हा कंपू तापसासी, त्यांना सोबत घेऊन परमार्थ करताच येत नाही. पहिलं त्यांच्याशी लढावं लागतं. सुरुवात, परमार्थाची जी सुरुवात आहे, आरंभ आहे साधक दशेतला, यांच्याशीच काय करावं लागतं? अगोदर लढावं लागतं. तुकोबाराय तर म्हणतात परमार्थ करायला निघालाय, पण ह्या कामक्रोधाधिकांचा त्याग त्यानं केलेला नाही. त्यांना सोबत घेऊन काय करतोय? परमार्थ करतोय. तुकोबाराय म्हणतात तोची मूर्ख. तोच कोण आहे? मूर्ख आहे. कामक्रोध लोभ घेऊन या संगे, परमार्थाशी रिघे, तोची मूर्ख. या कामक्रोध लोभांना सोबत घेऊन परमार्थामध्ये प्रविष्ट झालाय किंवा परमार्थाला निघालाय, तोच कोण आहे? मूर्ख आहे. कारण कामक्रोध हे सर्व दुःखाला आणि नरकाला प्राप्त करून देणारे आहेत. पुढे दैवी संपत्ती, आसुरी संपत्ती 16व्या अध्यायात वर्णन करताना सांगतील, सर्व दुःख आपुलिया दर्शना धनंजया, पाढाऊ हे भलतया दिधल्या हाती. या कामक्रोध लोभा माझी जीवे जो होय उभा, तो निरयपुरीची सभा सन्मानू पावे. त्यांनी सांगितलं या कामक्रोधांच्या नादाला जो लागेल, कामक्रोध लोभ, त्याचा मोठा सन्मान होतो म्हणे. कुठे? नरकाच्या सभेमध्ये. आता तिथं सन्मानाची पद्धत वेगळी आहे. ज्ञानोबरायांचे शब्द आहेत, तो निरयपुरीची सभा सन्मानू पावे. त्या नरकाच्या सभेमध्ये त्याचा मोठा काय होतो? सन्मान होतो. यमदूत त्याचा काय करतात? मोठा सन्मान करतात. असं पण तिथल्या सन्मानाची, सत्काराची पद्धती जरा निराळी आहे. असं तरी कामक्रोध पाही जया ते कृपेची साठवण नाही. तर असं पहा की हे कामक्रोध असे आहेत की ज्यांच्या ठिकाणी कृपेची साठवण नाही. हे कृतांताच्या ठाई माने जाती. कृतांत यम, मृत्यूदेवता, या हे दोघे कृतांताच्या जागी मानले जातात.
उलट यम आणि काम यांची जर तुलना केली तर यमापेक्षा काम अधिक काय आहे, वाईट आहे. त्या भगवान भाष्यकार त्यांचं सर्व वेदांत सिद्धांत सार संग्रह म्हणून एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये देखील चिंतन आलं, कधी केलं की नाही इथं किंवा पूर्वी कुठे केलेलं असेल. त्याच्यात जर तुलना त्यांनी तुलना केलेली आहे यमाची आणि कामाची. त्यांनी सांगितलं यम हा आपल्याला वाईट दिसतो, अप्रिय आहे, कोणालाही प्रिय वाटत नाही. यमाचं दर्शन होणं हे काही कोणी चांगलं मानत, दुसऱ्या कोणत्याही देवी देवताचं दर्शनाची अपेक्षा करतात लोक. उलट देवी देवताचं काय झालं पाहिजे, दर्शन झालं पाहिजे. पण यमाच्या दर्शनाची काही कोणी अपेक्षा करत नाही, त्याला अप्रिय मानतात. पण हितम करोत्यस्य, तो काय करतो, माणसाचं हित करतो म्हटले. ते एका योनीतून मुक्त करून दुसऱ्या योनीत घालतो की नाही. तो अप्रिय वाटतो पण हित करतो. काम हा प्रिय वाटतो पण तो काय करतो, मोठं अहित करतो. इच्छा, काम शब्दाचा अर्थ इच्छा, इच्छापूर्ती होणं हे कोणाला नकोस आहे, ते बरं वाटतं. काम बरा वाटतो पण तो काय करतो, नाश करतो. यम अप्रिय वाटतो पण तो काय करतो म्हटले, हित करतो. बर, यमाचं असं आहे की तो काही सगळ्यांनाच त्रास देत नाही. ठीक आहे, मारीती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल, पण कुणासाठी, पापी मनुष्यासाठी. पुण्यवानाचं मात्र तो काय करतो, स्वागत करतो. पुण्यवानाला तो काय करतो, मान देतो. पुण्यवानाची तो वाट पाहतो आणि जे पापी आहेत त्यांची वाट पाहतो. पण पुण्यवानाची वाट पाहत असताना हात जोडून, लक्षात आलं, हात जोडून उभं राहून तो काय करत असतो, स्वागत करत असतो. त्यांची वाट पाहत असतो. पुण्यवान लोक येतील, मला दर्शन देतील. आणि पाप्यांची देखील काय करतो, वाट पाहतो. घडी घडी काळ वाट याची पाहे की कधी याला घेऊन येतो आणि एकदा झोडतो. ते यमाची आणि कामाची तुलना केली तर एक वेळ यम काय झाला, परवडला, पण काम नको असं म्हटलं गेलेलं आहे. यम काय करतो, दंडित करतो, दंड देतो, शिक्षा देतो. पण शिक्षा देऊन त्या जीवानं केलेलं पाप काय करतो, नष्ट करतो ना. त्या पापातूनच त्याला एक प्रकारे काय करतो, बाजूला करत असतो, पापाचं क्षालन करत असतो. त्या पापातून काय करतो, त्याला मुक्त करत असतो. तो यम पुण्यवानांना सुख देतो आणि पाप्यांना दुःख देतो. पण हा काम त्याला पापी असो की पुण्यवान असो, दोघांनाही काय देतो, हा त्रासच देत असतो. यमस्य कामस्य च तारतम्यम विचार्यमाणे महदस्ती लोके हितम करोत्यसे यमो प्रियसन कामस्त्वनर्थम कुरुते प्रियसन, असं त्यांनी सांगितलेलं आहे. बर, यम हा काय आहे, उघड आपल्याला अप्रियच आहे, आपण त्याला शत्रू मानतो. म्हणून तो उघड शत्रू असलेला एक वेळ परवडला, पण अंती तो काय आहे, फायदेशीर आहे. पण काम हा प्रच्छिन्न शत्रू, गुप्त काय आहे, शत्रू आहे. तो आमिष दाखवून काय करतो, अंती काय करतो, गळा कापत असतो. हे कृतांताच्या ठाई मानी जाते. हे दोघे यमाच्या जागी मानले जातात. कोण, हे काम क्रोध. तरी हे काम क्रोध पाही जया ते कृपेची साठवड नाही, हे कृतांताच्या ठाई मानी जाती. ज्ञानोबराय पुढे वर्णन करतात, हे दोघे आहेत ना, हे काम क्रोध, हे कोण आहेत, हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारक जे. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, जे भजन मार्गीचे मारक मांग, हे ज्ञानरूपी ठेव्यावरचे साप आहेत. ज्ञाननिधीचे भुजंग, ज्ञानरूपी ठेवा, आणि त्या ठेव्यावर बसलेले हे कोण आहेत, साप आहेत, भुजंग. विषयदरीचे वाघ, विषयरूपी दरीमध्ये राहणारे हे कोण आहेत, वाघ आहेत. विषयरूपी पर्वताच्या गुहेमध्ये, दऱ्यामध्ये राहणारे हे वाघ आहेत. आणि भजन मार्गीचे मारक मांग, आणि भक्ती मार्गावरील वाट मारे, भजन रूपी रस्त्यावरचे हे मारक म्हणजे मारेकरी,
वाट मारे असे हे मांग आहेत. हे ज्ञाननिधीचे भुजंग. भुजंग म्हणजे साप. हे पहा, आपल्याकडे अशी काय आहे समजूत आहे. काय समजूत आहे? कोणी कृपण मनुष्य, कोणी अत्यंत लोभी असलेला मनुष्य, त्यानं धन मिळवलं. आता तो अत्यंत काय असतो? कृपणच असतो, कंजूस असतो. आता जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत तर काय तो ते धन सोडत नाही. पण मेल्यानंतरही त्या संपत्तीच्या जो साठा आहे, ठेवा आहे, त्याच्यावर साप होऊन बसत असतो. ज्ञानोबराय देखील म्हणतात, जया साप होऊनी असणे भाटी तिये. ते काय 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 मेल्यानंतर कोण होतात? साप होतात. कारण त्या जिवंत असताना ते धन मिळवलं आणि ते जिथं ठेवलं त्या ठेव्याजवळच याचं काय असतं? अखंड चित्त असतं. कुठेही गेला तरी चित्त कुठे आहे? त्या धनाजवळच असतं. म्हणून मेल्यानंतर अंत्यमती सा गती, जशी अंतिमती असेल तशी गती होते. म्हणून ते काय होतात? साप होतात, असं आपल्याकडे प्रसिद्ध आहे. आता घरामध्ये पैशाचा हंडा पुरून ठेवलेला आहे, परंतु त्याच्यावर हा साप होऊन जर बसला तर त्या पोरांना ते द्रव्य काही प्राप्त होत नाही. याने द्रव्य मिळवलं, पुरून ठेवलं. धनाने भूमव, पूर्वी पुरून ठेवत असत, जिवंतपणी तरी काही दिलं नाही, आणि मेल्यानंतरही पुरून ठेवलं आणि काय होऊन बसला? साप होऊन बसला. आता त्याच्या त्या मुलाला देखील ते द्रव्य प्राप्त होत नाही. पण द्रव्य प्राप्तीसाठी काय करावं लागतं मग त्यांना? त्या सापाला मारावं लागतं. सापाला म्हणजेच त्या बापाला मारावं लागतं. त्याला मारल्या खेरीज काय द्रव्य प्राप्त होत नाही. हे जसं आपल्याला व्यवहारात दिसतं की नाही? अशी समजूत आपल्याकडे आहे की नाही? त्या धनाच्या ठेव्यावर काय होऊन बसतात? साप होऊन बसतात. ज्ञानोबरायांनी तेवढी गोष्ट उचलली आणि काय म्हणतात? हे काम क्रोध आहेत ना, हे सुद्धा ठेव्यावरचे काय आहेत? सापच आहेत. पण कोणत्या ठेव्यावरचे? ज्ञाननिधीचे भुजंग. जिथे ज्ञान आहे, ज्ञानाचा काय आहे? निधी आहे, साठा आहे, त्या ज्ञानरूपी ठेव्यावरचे. ज्ञान म्हणजे अध्यात्म ज्ञान. त्या अध्यात्म ज्ञानरूपी ठेव्यावरचे हे कोण आहेत? साप आहेत. यांना नष्ट केल्याखेरीज आत्मज्ञान रूपी ठेवा प्राप्त होऊ शकत नाही. तुकोबारायांनी म्हटलेलं एका ठिकाणी पहा, काम क्रोध आड पडिले पर्वत राहिला अनंत पलीकडे. देव कुठे आहे? पलीकडे. मध्ये काय आहेत म्हटले? काम क्रोध रूपी हे पर्वत आहे. नुल्लंघ हवे मज न सापडे वाट, दुस्तर हा घाट वैरियांचा. मला काही त्यात मार्ग सापडत नाही आहे, रस्ता दिसत नाही आहे, आणि हे पर्वत मला उल्लंघूनही जाता येत नाही आहे. हा जो घाट आहे, तो जो मार्ग आहे, हा कसा आहे? अत्यंत दुस्तर असा आहे. हे आड पडलेले आहेत. देव पलीकडे आहे, मी अलीकडे आहे, मध्ये कोण आहेत? हे काम क्रोध रूपी पर्वत आहेत. अगदी त्याच पद्धतीनं ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानरूपी ठेव्यावरचे हे कोण आहेत? भुजंग आहेत, ज्ञाननिधीचे भुजंग. पुन्हा विषयधरीचे वाघ. विषयरूपी पर्वताच्या गुहेत राहणारे हे वाघ आहेत. त्या मार्गाने कोणी गेला की त्यांचा यांनी काय केला? सर्वनाश केलाच म्हणून समजायचं. आता ज्या मार्गामध्ये वाघ राहतो त्या मार्गाने जर आपण गेलो तर आपल्या जीवित्वाचा काय करील? तो नाशच करून टाकील. विषय दरीचे वाघ आणि भजन मार्गीचे मारक मांग, आणि भक्ती मार्गावरील हे वाटमारे मांग आहेत. पूर्वी डोंगर दऱ्यातून असणारे जे रस्ते, त्या वाटेमध्ये त्या वाट सर्वला अडवून त्याला ठार मारून त्याच्याजवळची असेल नसेल ती वस्तू हरण करणं, हा ज्यांचा काय होता? व्यवसाय होता. असं असे जे लोक ते आहेत म्हटले कुठले? भजन मार्गीचे मांग. त्या भजन मार्गाने मनुष्य गेला की यांनी त्याला अडवलंच समजायचं. कुणी? कामक्रोधांनी.
साधना मार्गाला, भजन मार्गाला, देवप्राप्तीची जी काही साधना आहे त्या साधना मार्गामध्ये मनुष्य आरूढ झाला की यांनी त्याची अडवणूक केलीच समजायची. पहिले आडवे हेच येणार. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारक जे. हे देहदुर्गीचे धोंड, इंद्रियग्रामीचे कोंड, यांचे व्यामोहादिक बंड जगावरी. हे देहदुर्गीचे धोंड. देहदुर्ग, देह म्हणजे शरीर, दुर्ग म्हणजे किल्ला. हे शरीररूपी किल्ल्यावरचे धोंड म्हणजे काय आहेत? मोठे दगड आहेत. इंद्रियग्रामीचे कोंड, इंद्रियरूपी गावाचे कोंड म्हणजे इंद्रियरूपी गावाच्या भोवती असलेला तट, गावाचं गावकुस ज्याला म्हणतात ते आहेत. इंद्रियरूपी गावाचे गावकुस आहेत. यांचे व्यामोहादिक बंड जगावरी. आणि यांचा अविवेकादी जो आघात आहे हा सर्व जगावर आहे. यांचे भ्रम, प्रमाद, अविचार या रूपी असलेलं जे बंड ते सर्व जगावर आहे. हे देहदुर्गीचे धोंड, धोंड म्हणजे दगड, हे देहरूपी किल्ल्याचे दगड आहेत. देह हाच जणू दुर्ग आहे. तयाचा देहदुर्ग हा थारा ज्ञानोबराय म्हणतात. देहरूपी काय आहे? हा किल्ला आहे. आणि या किल्ल्याचे हे कोण आहेत? धोंड आहेत. देहदुर्गीचे धोंड. परमार्थात मुख्यतः हा देहा अहंकारच काय येत असतो? आडवा येत असतो आणि त्यालाच काय करायचं असतं? जिंकायचं असतं. तैसा देहा अहंकारू नाथिला, हा समूळ जयाचा नाशिला, तोची परमात्मा संचला आधीची आहे. देह दुर्गीचे धोंड, इंद्रियग्रामीचे कोंड, इंद्रिय रूपी गावाच्या भोवती असलेले हे काय आहेत? तट आहेत. गावाचे गावकोस, गावकुस आहेत. ह्या सर्व इंद्रियांचा समुदाय हेच जणू इंद्रिय ग्राम, इंद्रिय रूपी गाव. हे बा, पूर्वी लुटारू लोकांपासून आपल्या गावाचं संरक्षण व्हावं याकरिता काय असायचं? गावाच्या भोवती मोठ्याल्या भिंती काय केल्या जायच्या? बांधल्या जायच्या. आता या कामक्रोधांना इंद्रियग्रामीचे गावकुस, तट म्हणण्याचं कारण हे की इंद्रियांचं रक्षण या विकारांनीच होत असतं. या कामामुळंच लोक काय करत असतात? आपल्या इंद्रियांचं रक्षण करत असतात. बोलले माझ्या लक्षात येतंय का? इंद्रियग्रामीचे कोंड. मग आपण तर म्हणू हे तर चांगलंच आहे. इंद्रियरूपी गावाचं रक्षण करणारे हे कोण आहेत? गावकुस आहेत जणू काही. म्हणजे यांना तर जणू काही चांगलं म्हटलंय. तर ते म्हणण्याचं कारण हे की ज्याप्रमाणे पूर्वी लुटारूंपासून आपलं गाव सुरक्षित राहावं याकरिता गावाभोवती मोठ्याल्या भिंती, गावकुस बांधल्या जायचं, त्याप्रमाणे इंद्रियांचं रक्षण या विकारांमुळेच होत असतं. हे पहा, या कामामुळेच लोक काय करत असतात? या इंद्रियांचं काय करत असतात? रक्षण करत असतात. डोळ्याला चांगलं वाटावं म्हणूनच काय करतात? माणूस पाहतात की नाही, टी व्ही पाहतात, मोबाईल पाहतात, सिनेमे पाहतात. चांगलं कानाला ऐकावं वाटलं म्हणून काय करतात? करमणूक होते म्हणून काय करतात? गाणी वगैरे ऐकतात. जिभेची आवड पुरवावी म्हणून मनात येईल ते काय करतात? त्या जिभेला काय करतात? खाऊ घालत असतात. म्हणून इंद्रियग्रामीचे कोंड, यांचे व्यामोहादिक बंड जगावरी. यांचं जे बंड आहे, उठावणी आहे, दंगा जो आहे, आघात जो आहे, सर्व जगावर आहे. आणि कशा रीतीचा? व्यामोहादिक. व्यामोह म्हणजे मोह. जगातील सर्व व्यवहार आपल्याला जे चाललेले आढळून येतात हे या मोहामुळेच चाललेले आढळून येतात. निर्मोही होऊन जातील माणसं तर व्यवहारच ठप्प होईल. हे जे काम, क्रोध यांच्यामुळेच या जगामध्ये सर्व व्यवहार चाललेले आपल्याला दिसून येतात. या कामानेच जगतात मोठा मोह काय केलेला आहे? वाढवलेला आहे. किंवा एखाद्याला ठाऊक असला आपला बांध इथपर्यंत आहे तरी तो बांध कोरतो. म्हणजे काम, इच्छा अधिक मला हवं. या काम क्रोधामुळंच हे सगळ्या जगाचं काय चाललेलं आहे? व्यवहार चाललेला आहे. कशा रीतीनं? व्यामोहादिक. यांचं भ्रम, प्रमाद, अविचाराधिक बंड साऱ्या जगावरती आहे. हे रजोगुण मानसाचे, समूळ असुरियेचे, धायपन ययांचे अविद्या केले. हे मानसाचे रजोगुण, समूळ असुरियेचे, ययाचे धायपन अविद्या केले.
हे मनाच्या ठिकाणी असणाऱ्या रजोगुणांपासून तयार केलेले आहेत. हे मानसाचे रजोगुण. पुन्हा समूळ असुरीचे, मुळापासूनच आसुरी संपत्तीचे हे आहेत. त्यांचा मुळासह सर्व आकार हा आसुरी प्रकृतीचा आहे. आणि यांचं पालन पोषण कुणी केलं? धायपन ययांचे धायपन अविद्या केले. यांचं पालन पोषण कोणी केलेलं आहे? अविद्येने केलेले. कोणाचा विचार चाललेला आहे हे लक्षात ठेवायचं. काम आणि क्रोध हे रजोगुण मानसाचे. हे दोन रजोगुणी पुत्र मानसाचे, त्या मनाचे आहेत. लक्षात आलं का? मनाच्या ठिकाणी असलेल्या रजोगुणाचेच जणू हे तयार केलेले आहेत. मनाच्या ठिकाणी असलेल्या रजोगुणापासून हे तयार झालेले आहेत. बर, त्यांचा जो संपूर्ण आकार आपल्याला दिसून येतो समूळ असुरीचे, त्यांचा मुळासह सर्व आकार हा आसुरी प्रकृतीचा आहे. आणि यांचं पालन पोषण कोणी केलं? ययाचे धायपन अविद्या केले. आणि यांचं पालन पोषण अविद्येने केलेलं आहे. हे रजोगुण मानसाचे. हे कामक्रोध मनात असलेल्या रजोगुणापासून बनलेले आहेत. काम हा रजोगुणाचा आहे, कारण तो रजोगुणात्मक मनाची जी वृत्ती संकल्प तिचा मुलगा आहे. संकल्प प्रभवान कामांस असं म्हटलेलं. पहिल्यांदा मनामध्ये विषयांविषयी संकल्प निर्माण होतो आणि मग त्या विषयाविषयी अनुकूल आणि प्रतिकूल असा विचार सुरू होतो. आणि त्यानुसार राग द्वेष म्हणजे काम क्रोध काय होत असतात? उत्पन्न होत असतात. तेव्हा काम क्रोध हे रजोगुणाचे आहेत. रजोरागात्मकम विद्या रजोगुणाचे आहेत. सत्वाची कोण आहे? बुद्धी आहे. तमाचा कोण आहे? अहंकार आहे. आणि रजोगुण हे रजोगुणाचे कोण आहेत? हे काम आणि क्रोध आहेत. आणि मुळापासून हे आसुरी संपत्तीचेच आहेत. आसुरी संपत्तीमध्ये दंभोदर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेवच अज्ञानांच्याभिजातस्य पार्थ संपदमासुरीम असं म्हटलेलं आहे. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, निष्ठुरता, अज्ञान या 6 दुर्गुणांचा अंतर्भाव त्या आसुरी संपत्तीमध्ये होत असतो. आणि या आसुरी संपत्तीला कारण कोण आहे? अविद्या म्हणजे अज्ञान. त्यामुळे ज्ञानोबराय म्हणतात धायपण यांची अविद्या केली. यांचं पालन पोषण कोणी केलेलं आहे? अविद्येनं केलेलं आहे. हे रजाचे कीर जाहले परी तमासी पडियंते भले तेने निजपद या दिधले प्रमाद मोहव. हे कीर रजाचे झाले. आता म्हटलं की नाही, हे रजोगुण मानसाचे. हे मनाच्या रजोगुणापासून काय झाले आहेत? निर्माण झालेले आहेत. हे कीर रजाचे झाले. हे खरोखर रजोगुणापासून उत्पन्न झालेले आहेत. परी तमासी भले पडियंते, परंतु तमोगुणाचे फार आवडते आहेत. असं आहे. व्यवहारात दिसतं की नाही? 2-3 बंधू जर असतील तर आता थोरल्या बंधूचा मुलगा असला तरी तो धाकट्या त्या चुलत्याचा काय असतो? अतिशय लाडका असतो, अतिशय आवडता असतो. मूल आपल्या त्याच्या वडिलांपेक्षा तो चुलता काय करतो? त्याच्यावर अधिक प्रेम करत असतो. तसं ज्ञानोबराय म्हणतात हे रजोगुणापासून निर्माण झाले हे खरं आहे, पण तमोगुणाला हे अतिशय प्रिय आहेत. तमोगुणाचे लाडके आहेत. तमोगुणाला हे अतिशय आवडतात. भले पडियंते तमोगुणाचे फार आवडते आहेत. तेने प्रमाद मोह निजपद या दिदले. त्यानं त्या तमोगुणानं काय केलं? मग या रजोगुणापासून उत्पन्न झालेल्या कामक्रोधांना तमोगुणाचे ते अतिशय लाडके असल्यामुळं त्या तमोगुणानं यांना काय दिलं? प्रमाद आणि मोह ही आपली जी संपत्ती आहे, मिराजदारी आहे, ती त्यांना बहाल केली. आता हे सगळं रूपकात्मक असं बोलल्या गेलेलं आहे. असं ज्ञानोबरायांनी खूप त्याचा विचार केलेला आहे. ते म्हटले हे रजोगुणापासून निर्माण झाले हे खरं आहे, पण हे तमोगुणाचे अतिशय प्रिय आहेत. इतके प्रिय आहेत, इतके प्रिय आहेत की त्या तमोगुणानं आपली जी मिराजदारी होती, आपली जी गादी होती, तीच यांना देऊन टाकली. कोणती मिराजदारी? प्रमाद आणि मोह. आता तमोगुणाकडे दुसरं काय असणार आहे? वारसा कान चालत आलेली जी संपत्ती ती त्यानं या लाडक्या असलेल्या कामक्रोधांना देऊन टाकलेली आहे. हे रजाचे कीर झाले, उत्पन्न झाले.
काम क्रोध हे रजोगुणापासून उत्पन्न झालेले आहेत. रजोगुणाला काय म्हटलं ज्ञानोबांनी? रजाचे रज म्हटलेलं आहे. कारण जीवाला विषयामध्ये कसं रंजवावं हे तो काम चांगल्या रीतीनं जाणतो. हे रज याची कारणे जीवा ते रंजवू जाणे, हे अभिलाखाचे तरुणे सदाची गा. म्हणूनच काम हा लोकांना विषयाच्या मोहामध्ये सहजगत्या काय करत असतो? पाडत असतो. जीवाला त्या विषयामध्ये काय करत असतो? रंजवत असतो. म्हणून रजाचे कीर जाहले, हे रजोगुणापासून निर्माण झालेले आहेत. हे खरं आहे. परितमासी पडियंते भले, परितमासी भले पडियंते. परंतु तमोगुणाला हे अतिशय काय आहेत? प्रिय आहेत, लाडके आहेत, आवडते आहेत. आणि त्यानं काय केलं मग? प्रमाद आणि मोह ही आपली मिराजदारी त्यांना काय केली? देऊन टाकली. प्रमाद, आळस, निद्रा या स्वरूपाचा असलेला जो तमोगुण, त्या तमोगुणानं प्रमाद आणि मोह ही आपली मिराजदारी त्या कामक्रोधांना देऊन टाकली. हे मृत्यूच्या नगरी माणिजती निकिया परी, जे जीविताचे वैरी म्हणून या. हे मृत्यूच्या नगरी निकिया परी माणिजती, जे जीविताचे वैरी म्हणून या. यांना मान आहे म्हटले मोठा. कोणाला? कामक्रोधाला. कुठं? मृत्यूच्या नगरी, मृत्यूच्या शहरामध्ये यांना चांगली काय आहे? प्रतिष्ठा आहे. हे मृत्यूच्या नगरात प्रतिष्ठित म्हणून चांगल्या प्रकारचे मानले जातात. आता मृत्यूरूपी नगरामध्ये यांना प्रतिष्ठा का आहे? कारण हे त्या जीवाला मृत्यूपर्यंत घेऊन जात असतात. मग त्या नगरातील जो व्यवसाय आहे तो कोणामुळे चालतो? या कामक्रोधामुळं. त्या मृत्यूरूपी नगराचं ग्राहक असलेला हा जो जीव, त्याला मृत्यूपर्यंत, त्या नगरापर्यंत कोण घेऊन येतात? हे कामक्रोध. म्हणून त्यांना मानतात, त्यांना खूप प्रतिष्ठा आहे म्हटले. हे मृत्यूच्या नगरी माणिजती निकिया परी, निकिया परी माणिजती, चांगल्या प्रकारे त्यांना मानलं जातं. का बरं? जे म्हणजे कारण जीविताचे वैरी म्हणून या. जीविताचे हे कोण आहेत? शत्रू आहेत. म्हणून मृत्यूरूपी नगरामध्ये यांना निकिया परी म्हणजे चांगल्या प्रकारे काय केलं जातं? मान दिल्या जातो. यांना वैकुंठात मान नाही. कुठं मान आहे? मृत्यूच्या नगरी म्हणजे यमाच्या दरबारामध्ये यांना काय आहे? चांगल्या रीतीचा मान आहे. कारण हे काम आणि क्रोध यमाला ग्राहक आणून देत असतात. आता हे मोठमोठी दुकानं आहेत, त्या दुकानदारापर्यंत ग्राहकाला पोहोचवण्याचं काम जो कोणी करत असेल त्याला मान्यता असते की नाही? त्यांच्या दृष्टीनं. कोणाच्या? दुकानदारांच्या दृष्टीनं. तसं या कामक्रोधांना सुद्धा चांगली प्रतिष्ठा आहे. त्यांना चांगल्या रीतीनं मानल्या जातं. कुठं? मृत्यूच्या नगरी, यमाच्या नगरीमध्ये. कारण यमाचं ग्राहक हे जीव तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम हे चांगल्या रीतीनं करत असतात, जे जीविताचे वैरी म्हणून या. आता या कामक्रोधांचा मोठा प्रताप आहे. 21 जवळजवळ ओव्या याच्यावर ज्ञानोबारायांनी भाष्य केलेलं आहे. जयाशी भुकेली आमिषा, हे विश्वनपुरीची घासा, कुळवाडी यांची आशा चाळीत असे. फक्त ते जर एक चित्र आपल्या डोळ्यासमोर जर आलं ना, मग खूप आनंद होतो या ओव्या वाचताना. ज्ञानोबारायांनी जसं मृत्यूरूपी नगर आहे आणि त्या ठिकाणी या कामक्रोधांना काय आहे? सन्मान आहे. इतर ठिकाणी या कामक्रोधांना काही बरं मानलं जात नाही, पण तिथं मात्र काय दिला जातो? मान दिला जातो. का बरं? कारण त्या मृत्यूरूपी नगराचा जो व्यापार आहे कोणामुळं चालतो? यांच्यामुळं का चालतो? कारण हे जीविताचे काय आहेत? वैरी आहेत. जीवाला त्या मृत्यूपर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम चांगल्या रीतीनं हे करत असतात. तर राहिलेला भाग त्याचा विचार उद्या करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसायदान हे. तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जेवांचील तो तेला हो प्राणीजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन. सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवणी तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजय हो आवेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ सद्गुरुवंशी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.